मला जे खेद व्यक्त करायचे आहे साहेब, तुम्ही खूप चांगलं काम करता, परंतु गणेशोत्सव चालू व्हायच्या आधी 2 महिन्याआधी पोलीस प्रशासन मीटिंग घेतं की मिरवणूक कधी संपणार. अरे तो उत्सव 10 दिवसाचा आहे, तो सर्वांचा आहे. तो मिरवणूक जी आहे ती फक्त एका दिवसाची आहे. आपण मिरवणुकीकरता हा गणेशोत्सव करत नाही आहे. हा 10 दिवसाकरता लाखो भक्तांनी बघावा ह्याकरता हा उत्सव आहे. आणि आज आपण हा उत्सव साजरा करत असताना आपल्याला टप्प्याटप्प्याने सुधारावं लागेल. एका दिवशी हा उत्सव आपण हे करायचा प्रयत्न करू नये. उत्सव, धर्म, संस्कृती, परंपरा ही टिकली पाहिजे, ती वाढली पाहिजे. हाच देश आहे आणि ह्याच देशाचा धर्म आहे की तो जगाला दिशा देऊ शकतो. आणि हाच हिंदू धर्माचा उत्सव आहे. ह्या उत्सवाला निर्बंध आणणं हे सोयीचं नाही असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. निर्बंध असावे, सुधारवण्याचा प्रयत्न आपण हातात हात घेऊन करू. साहेब, आम्ही तुम्हाला कायम सांगितले, या उत्सवात दारू पिऊन भेटलेला जर कुणी असेल त्याला तुम्ही आत टाका, आम्ही तुमच्याकडे बघायला सुद्धा येणार नाही. ह्या उत्सवात चुकीचं काम करणारा कोणी दिसेल त्याला तुम्ही उचलून न्या, आम्ही तुम्हाला कधी सोडायला यायला सांगणार नाही. परंतु माझ्या कार्यकर्त्याला, उत्सवात जो काम करतो त्या कार्यकर्त्याला तुम्ही कुठल्याही प्रकारचा त्रास देऊ नये. तो त्रास दिला तर आम्हाला आंदोलन केल्याशिवाय राहता येणार नाही. आम्ही सत्तेतला असलो तरी आम्हाला त्याविषयी काय आम्ही सत्य करता नाही आहे, आम्ही ह्या उत्सवाकरताय, आम्ही धर्माकरताय, आम्ही गणेश मंडळाकरताय. त्यामुळं मी तुम्हाला आत्ता हात जोडून विनंती करतो की आत्तापासूनच तुम्ही स्पीकरच्या ज्या मर्यादा आहेत त्या आपण पाळू, पण तुम्ही परवानगीच देणार नाही अशा पद्धतीने वागू नका. आपल्याला ह्याच्यातला आपला जो परंपरेचा आहे, धर्मसंस्कृती परंपरा जपायची, आपल्याला स्पीकर्स कमी करायचे, आपले पारंपरिक खेळ वाढवायचे, ते वाजवायचे. त्याला आपण दगडूशेठ हलवाई गणपती पुढील काळात या पारंपरिक ढोल पथकांची सुद्धा स्पर्धा घेईल. त्याच्यातसुद्धा आम्ही ह्याच्यात सहभागी करून घेऊ. सगळ्यात जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कसं करायचं ते आपण नक्की करू. आपण हातात हात घेऊन करू, पण काठी उघडून आपल्याला करायचं नाही. ही माझी तुम्हाला मनापासूनची विनंती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.